नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे राकेश रूममध्ये असताना त्याला सारखा सारखा दादाचा कॉल येत असतो आणि त्यामुळे तो वैतागून फोन कट करतो आणि त्याचा मोबाईल उशीच्या खाली लपवून त्या मोबाईलला दाबतो आणि रागानेच त्याला असं दादा आहे असं फील करून तो मोबाईलला त्या चेपत असतो. तेवढ्यात तो रागाने उशी आहे ती बाजूला फेकून देतो आणि त्यानंतर ती उशी फेकल्यानंतर मामी तेवढ्यात येते आणि ती उशी कॅच करते आणि विचारते की जावई बापू, हे काय इतका कोणावर राग काढताय, जे उशी फेकून वगैरे देताय, नक्की काय झालंय तुम्हाला? तेव्हा मग तो म्हणतो की इथे का आलायत तुम्ही, मुद्द्याचं बोला. तेव्हा मग मामी म्हणते की ठीक आहे, मी मुद्द्याचंच बोलते. हे सगळं जे काही तुम्ही वागताय ना, ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. तुम्ही घराबाहेर दाखवताय सगळ्यांना की तुम्हाला प्रॉपर्टीचं काहीच नाही पडलेलं. पण मला कळतंय ना, की तुम्ही अंजलीच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही सगळी प्रॉपर्टी मागण्याचा प्रयत्न करताय, बरोबर ना? तेव्हा मग त्यावर लगेच राकेश म्हणतो की अच्छा, म्हणजे तुम्हाला समजलंय तर. ठीक आहे, समजू दे. मग काय फरक पडतो? तेव्हा ती म्हणते की हे बघा, मला इतकं कळतंय तुम्ही त्या म्हातारीला वेडं बनवू शकता, परंतु मला तुम्ही वेड्यात काढू शकत नाही. मला चांगलंच कळतंय की तुम्ही स्वतः हिरो बनण्याचा प्रयत्न करताय आणि त्या अंजलीला मात्र तुम्ही विलन बनवताय. तेव्हा मग लगेच राकेश म्हणतो की ठीक आहे, असू देत ना मग. तुम्हाला काय त्याच्याची प्रॉब्लेम आहे? तुम्हाला पण जर हवी असेल प्रॉपर्टी तर मागा हिस्से, कशाला कमी पडताय? तेव्हा मग मामी म्हणते की हे बघा जावई बापू, तुम्हाला अगोदरच बोलली होती मी. आपण दोघांनी हातमिळवली केली होती तेव्हा काय डील झालं होतं? आपण एकच ठरवलं होतं की आपण, तुम्ही आणि मी दोघंजणी हातमिळवणी करतोय ते फक्त त्या ईश्वरीला घराबाहेर काढण्यासाठी. पण तुम्ही तुम्ही मात्र वेगळ्याच गोष्टीकडे वळलेला आहात. तुम्ही आता या प्रॉपर्टीवरती लक्ष देताय. हे मात्र मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा मग राकेश म्हणतो की हे बघा, तुम्हाला आवडो अगर न आवडो, पण मला काय पडलं आहे त्याच्याशी? मी या घरातली प्रॉपर्टी गेल्याशिवाय राहणार आहे असं वाटतंय का तुम्हाला? त्यामुळे मामी तुम्ही ना अजिबातच आता काळजी करू नका. तेव्हा मामी म्हणते की हे बघा जावई बापू, मी काय चीज आहे तुम्हाला अजून माहिती नाही आहे, समजलं ना? आता सगळ्यांसमोर जाऊन तुमचा हा जो खरा मुखवटा आहे ना, सगळ्यांसमोर फाडेन मी, समजलं ना? तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा, असं करणार आहात तुम्ही? ठीक आहे, तर जा मग आणि बघा काय करताय ते. बघा ना, जा. तुम्ही सगळ्यांसमोर जाऊन माझं सत्य सांगा, मग मी बघा तुमच्या विरोधात काय करतो ते. माझ्याकडे जे काही मोबाईलमध्ये तुमचे व्हिडिओज आहेत ना, ते सगळे व्हिडिओ सगळ्यांना दाखवतो. म्हणजे बघा, तुमची घराबाहेर जाण्याची आपोआपच कशी व्यवस्था होते ती. तेव्हा मग वल्लरी रागाने त्याच्याकडे बघायला लागते. तो म्हणतो की काय बघताय, काय तुम्हाला कळतंय का? माझ्या हे मोबाईलमध्ये जे काही व्हिडिओ आहेत ना, त्यावरून सगळ्यांना समजून येईल की आतापर्यंत जे काही केलेलं आहे त्याच्यामागे फक्त तुम्ही जबाबदार आहात. एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा. कारण तुम्ही जे काही वागताय ना, ते खरंच खूप विचित्र आहे आणि तुमच्या पडद्यामागचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल. तेव्हा मग ती म्हणते की हे बघा जावई बापू, तुम्ही इतके नीच वागता ना की त्याला काही बोलायलाच अर्थ नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मामी, अहो मी तर काहीच नाही आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही आहात. तुम्ही तर त्या ईश्वरीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, मी तर तसं अजून काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा मग मामी रागाने तिथून निघून जाते आणि तिला खूप राग आलेला असतो त्याचा. तेव्हा ती निघून गेल्यानंतर राकेश म्हणतो की जाऊ दे, या मामीला आता काय बोलावं काय नाही ते काहीच मला समजत नाही आहे आणि मी जे काही करणार आहे ह्यांना माहितीच नाही आहे. माझ्या हुकमाचे एक एक पत्ते मी अगोदरच काढून ठेवले आहेत, कोणाला काहीही कळणार नाही आहे. सगळेजण आता जेवणासाठी बसणार असतात तेव्हा ईश्वरी श्रीखंड घेऊन येते. मामा म्हणतो की वा 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 ईश्वरी, आता श्रीखंड बघितल्यानंतर आणखीनच भूक लागली आहे. बरं, आज मी आणखी एक्स्ट्रा वाटी श्रीखंड खाणार आहे बरं का, आज सगळे पथ्य मी काही पाळणार नाही आहे. तेव्हा मामी म्हणते की तसंही एरवी कुठे पाळते ही पथ्य, आज नाव काढताय मोठं. तेव्हा मामाला आता ऐकून लगेच आजी हसायला लागते आणि सगळेजण आता जेवणामध्ये असतात. आजी म्हणते की चला बसूया सगळेजणं, पण आकाश कुठे राहिले अजून? तेवढ्यात आकाश येतो आणि म्हणतो की आजी, आय एम हिअर, मी आलो आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की अरे वा, बरं तुला नम्रताने सोडलं, नाहीतर आम्हाला वाटलं की आज जेवायला येतोयस की नाही आमच्याबरोबर. तेव्हा आकाश म्हणतो की मॉम, आलो आहे ना मी. नंतर आता सगळे बसत असतात तेवढ्यातच राकेश आणि अर्णव एकाच खुर्चीजवळ जातात आणि दोघंजणी खुर्ची बसण्यासाठी मागे करतात. तेव्हा आता ईश्वरी त्यांच्याकडे बघतच राहते. अंजली म्हणते की तू मला सांगितलं होतंस चिंटू की ही कुटुंब प्रमुखाची खुर्ची आहे आणि मी तुला अट देखील घातली होती की जर तू त्यांना या घरामध्ये कुटुंब प्रमुखाचा मान देणार असशील तरच मी त्यांना इथे आम्ही दोघंही राहायला येऊ, असंही मी तुला सांगितलं होतं आणि ती अट तू मान्य केली होतीस, बरोबर ना?
तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की हो ताई, मला मान्य आहे, मी असं म्हणालो होतो. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग आता लगेचच पुढे राकेश म्हणायला लागतो की नको नको, अगं अंजली, त्यात काय आहे एवढं? अगं ती कुटुंब प्रमुखाची खुर्ची आहे आणि त्यात अर्णव बसला काय किंवा मी बसलो काय, एवढं काही नाही आहे त्याच्यात. बस बस तू बस अर्णव. असं मुद्दाम तो नाटकी करत असतो. खरं तर त्याला बसायचं असतं त्याच खुर्चीवर. तेव्हा मग अंजली म्हणते की नाही अहो, आता तुम्ही माघार घेऊ नका, समजलं ना? मगाशी ही गुढी उभारायची होती तेव्हा मी तुम्हाला सांगत होते, पण तेव्हा तुम्ही ऐकले नाही आणि आताही तुम्ही तसंच करताय. त्यामुळे प्लीज आता माझं ऐका. तुम्ही स्वतः या खुर्चीवर बसा. चिंटू, चालेल ना तुला? काही प्रॉब्लेम असेल तर आताच सांग. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही जीजू, प्लीज बी सीटेड. तुम्ही बसा या खुर्चीवरती, मी इथे बाजूला बसतो. डोंट वरी. तेव्हा मग आता अंजली म्हणते की निदान सणासुदीच्या दिवशी तरी माझ्या नवऱ्याला या घरात जावयाचा मान मिळावा ना, इतकीच अपेक्षा आहे माझी थोडीशी. तेव्हा मग अंजली हे बोलल्यावर अर्णव मात्र लगेच तयार होतो आणि राकेशला बसायला देतो. तेव्हा अर्णव मात्र बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसणार असतो. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की सर, एकच मिनिट थांबा. मी ना काहीतरी ठरवलं होतं, ते मला आज पाडव्याच्या दिवशी करायचं आहे. कसं आहे ना, आता आपला लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे. त्याच्यासाठी ना तुमच्याकरता खास माझ्याकडे सरप्राईज आहे. त्यामुळे ते सरप्राईज आता मी रिव्हील करत नाही, मी ते तुम्हाला दाखवते. जरा थांबा. असं म्हणून आता अर्णव हा तिथेच उभा असतो. ईश्वरी मात्र मागे जाते. सगळेजण विचार करत असतात की नक्की हिच्या डोक्यामध्ये काय अशा सरप्राईजचं प्लॅनिंग आहे. ईश्वरी येते आणि म्हणते की 1-2च मिनिट द्या सर मला, मी तुम्हाला काय सरप्राईज आहे ते सांगते. नंतर मग ईश्वरी आता पाट घेऊन येते आणि ती पाट तिथेच ठेवून, चौरंग वगैरे ठेवून अर्णवसाठी अगदी भारतीय पद्धतीची बैठक करून ठेवत असते. तेव्हा ईश्वरी आता म्हणते, अर्णव सर, काय झालं? ही भारतीय पद्धतीची बैठक ठीक आहे ना? त्यावेळेला मग अर्णव बघतो आणि म्हणतो, मी सिंदूर, पण हे कशासाठी? ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला माहिती नाही आहे. अहो, हे आपल्या लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे ना, त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला स्पेशल गिफ्ट आहे. म्हणजे कसं आहे ना, आज आपला नवीन वर्षाचा पहिला सण आहे. सगळं काही विसरून आपण नवीन सुरुवात करणार आहोत, बरोबर ना? मग त्याच्यासाठी तुम्हाला असं टेबलवर न जेवता भारतीय पद्धतीने मस्तपैकी पाटावर जेवायला घालायचं आहे मला. असं पूर्वी करायचेच ना लोक, आणि तसंही आपली राजेशिर्के घराण्याची पद्धत आहे ती. हो ना आजी? तेव्हा आजी पण म्हणते की हो हो, अगदी बरोबर म्हणालीस तू. त्याचं काय आहे ना ईश्वरी, की आम्ही लहानपणी मुलांना असेच बसवायचो गं. पण आता काय, हे सगळे मोठे झाले आणि यांना टेबलवर जेवायलाच अगदी बरोबर वाटायला लागलं. त्यामुळे पण नाही, हे कधीतरी आपण केलंच पाहिजे. आपल्या पद्धतीत आपण जेवलंच पाहिजे आणि आजचा सणाचा दिवस म्हणजे सोन्याहून पिवळा, नाही का? तेव्हा मग आता लगेचच पुढे ईश्वरी म्हणते, अर्णव सर, या ना, या बसा, तुम्ही इथे या. तेव्हा आजी म्हणते की हो हो, जा चिंटू, ईश्वरीची कल्पना एकदम सुंदर आहे बरं का. जा बस आणि खरंच खूप छान जेवण एन्जॉय कर. तेव्हा मात्र हे म्हटल्यावर अर्णवला आता काहीच बोलायला दुसरा अर्थ उरलेला नसतो. नंतर मग आता ईश्वरी त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते आणि राकेशला मात्र कळलेलं असतं की ईश्वरी हे सगळं जे काही करते ते मुद्दाम, कारण की अर्णवने मला मान दिलं हे तिला कधीही पसंत नव्हतं, म्हणूनच आता हे सगळं तिच्याकडून असतं. तेव्हा मग अर्णवला आता ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला माहिती आहे ना, आपलं हे अगोदरपासूनच ठरलेलं होतं आजच्या दिवशी काय करायचं आहे. त्यामुळे प्लीज चला बसा तुम्ही येऊन. तेव्हा अर्णवचाही नाईलाज होतो आणि ईश्वरीला तो काही सगळ्यांसमोर बोलू शकत नसतो. तेव्हा मग अर्णव सगळ्यांना विचारतो की तुम्हाला सगळ्यांना चालणार आहे ना मी असं बाजूला बसलेलं? तेव्हा लगेच मामा म्हणतो की अरे, असं अजिबात काहीच नाही आहे. उलट तू असं बसलास ना, ती खरंच खूप भारी आहे. म्हणजे आम्हाला बसता येत नाही आहे, परंतु तू तरी निदान बस. अशा पद्धतीने ईश्वरीने खरंच खूप छान सरप्राईज दिलं आहे तुला. जा तिथे बाजूला मस्तपैकी पाटावरती बस आणि असा आडवा हात मार, असं मामा आता त्याला बोलतो. त्यानंतर मग अर्णव बाजूला शूज काढून ठेवतो आणि नंतर तो मस्तपैकी पाटावर बसून जेवायला सुरुवात करणार असतो. आता राकेश हे सगळं लांबूनच बघत असतो. त्याचा जो काही मान मिळण्याचा जो काही माज होता तो सगळा आता वितळूनच पडलेला असतो. ईश्वरी आता अर्णवसाठी तिथेच ताट तयार करते आणि ते ताट त्याला तिथे बाजूला जाऊन वाढत असते. आणि हे जेव्हा राकेश बघतो तेव्हा मात्र राकेशला खूपच या सगळ्याचा राग आलेला असतो आणि तो ईश्वरीकडे बघत म्हणतो की मनात म्हणतो की काय काय म्हणूया ईश्वरीला मी. परंतु आता अर्णवलाही ईश्वरीने जेव्हा जेवायला वाढलेलं असतं तेव्हाही तो तिच्याकडे अगदी आनंदानेच बघत असतो. ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघत असतात. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे घ्या, सुरुवात करा.
आता ती जेवायला वाढते आणि म्हणते की 1 मिनिट सर, जेवायला सुरुवात करू नका. आता मी मस्तपैकी भारतीय पद्धतीची बैठक तुम्हाला तयार केलेलीच आहे. तर रांगोळी काढून येते. म्हणजे शास्त्रासाठी का होईना थोडीशी रांगोळी काढते, एखादं फूल असं म्हणून ती रांगोळीचा डब्बा घेऊन येते आणि त्याच्या पाटाभोवती रांगोळी काढून देत असते. अर्णव हे सगळं खरंच खूप स्पेशल फील करत असतो. ईश्वरीचं हे सगळं काही वागणं त्याच्या मनापासून त्याला कळलेलं असतं, पण ते तिला दाखवून द्यायचं नसतं. तेव्हा मग राकेश हे बघत असतो, त्याचं तोंड आणि अंजलीचं तोंड पडलेलं असतं. मात्र बाकीचे सगळे खुश असतात आणि त्याचबरोबर आता लगेच आकाश म्हणतो की वा, खरंच वहिनीसाहेब वा, भारी वाटलं हे सगळं बघून मला. अगदी स्पेशल ट्रीट आहे बरं का दादाला पाडव्याची, असं म्हणून सगळेजण त्याच्याकडे बघत असतात. तेव्हा मग अंजली हे सगळं बघून तिला मनातल्या मनात थोडं का होईना वाईट वाटतं, कारण की तिच्या नवऱ्याला मान दिला जात नाही याचं तिला वाईट वाटत असतं. नंतर नंतर ईश्वरी म्हणते की चला सगळेजण जेवणाला सुरुवात करा आणि कसं झालंय ते सांगा. आता सगळेजण जेवणाला सुरुवात करत असतात. सगळे ईश्वरीकडे आता बघत असतात. अर्णव पहिला घास खायला सुरुवात करतो आणि ईश्वरीचं त्याच्याकडे लक्ष असतं. कसं झालं ही त्याला खुणावून विचारत असते. त्यावेळेला अर्णव देखील आनंदाने तिच्याकडे हो छान झाले असं सांगत असतो. नंतर मग आता इथे हे सगळं होत असताना अर्णवच्या डोक्यामध्ये मात्र वेगळेच विचार सुरू असतात. हे सगळं राकेशसाठी केलं ईश्वरीने हे त्याला माहीत असतंच. त्याच वेळेला मग आता राकेश हा अर्णवकडे बघून अगदी गालातल्या गालात हसत असतो. त्यालाही माहीत असतं की मुद्दाम हे सगळं केलं आहे, परंतु अर्णव तिकडची जागा सोडून खाली बसायला गेला आहे याचा त्याला जास्त आनंद झालेला असतो. पण ईश्वरीला त्या राकेशच्या पंक्तीमध्ये अर्णवला अजिबातच कुटुंबप्रमुख म्हणून बसायला द्यायचं नसतं, म्हणून तिने हे सगळं केलेलं असतं. आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही त्या राकेशकडे बघतात तर त्याचा चेहरा मात्र पडलेला असतो. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की जी सर्वेशची म्हणजेच राकेशची तोतया गर्लफ्रेंड ही रिया कारखानेस ती म्हणते की हा सर्वेश गेलाय तरी कुठे 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 शोधलंय मी त्याला, त्या भिकारड्या चाळीत पण नाही आहे ना, कुठल्या हॉटेलमध्ये आहे. आता कुठे शोधायचं आहे मी त्याला, मला खरंच कळत नाही आहे. आणि त्याशिवाय माझे जे काही मी दागिने बनवले होते ते दागिने घेऊन गेला आहे तो, कुठे गेला आहे काहीच कळत नाही आहे. त्याचा फोन आणि पत्ता काहीच सापडत नाही आहे. नाही, मला ना त्याला असं सोडायचं नाही. आता ती लगेचच म्हणते की मला याचा गेम वाजवायचा आहे. ती फोन लावते आणि म्हणते की हॅलो, मला एक काम आहे ते करून द्यायचं आहे. तेव्हा मात्र समोरून तो दादाच असतो, जो दादा सुपारी ह्या सगळ्या घेत असतो. ती म्हणते की मला सर्वेशची सुपारी द्यायची आहे, तुम्हाला फोटो पाठवते त्याचा. तो माणूस जिथे असेल तिथे त्याला माझ्यासमोर आणून उभं करा. त्याचे हातपाय तुला हवं तर पण आणा. नंतर मग ती म्हणते की नको, हातपाय वगैरे अजिबात नको, तुम्ही ना मला त्याच्यासमोर अगदी त्याला व्यवस्थित समोर उभं करा. तेव्हा दादा मोबाईलमध्ये फोटो बघतो तर तो म्हणतो की हा दीडदमडीचा राकेश आहे. मला वाटलंच, बरं झालं या माणसाला आता चांगलाच तुडवला पाहिजे, कोणाची तरी कंप्लेंट आलीच तरी. तेव्हा मग अंजली ही किचनमध्ये येते. ईश्वरी जेवणाचे भांडी आटपत असते. अंजली म्हणते की वा, खरंच ईश्वरी मानला हा तुला मी, म्हणजे आज तू जे काही केलंस ना ते खूप भारी केलंयस. आज तू चिंटूला मुद्दामच बाजूच्या पाटावर बसवलंस ना, जेणेकरून ह्यांच्याबरोबर बसायला नको म्हणून. तेव्हा मग ती म्हणते की हो ताई, तुम्ही बरोबर ओळखलत मला. मी आज जे काही केलं ना ते खरं सांगते मुद्दामच केलं होतं, परंतु हे तुमचा अपमान करण्यासाठी नाही तर अर्णव सरांचा मान राखण्यासाठी केलं होतं मी. तेव्हा ती म्हणते की हो, खरंच तुझी ना ईश्वरी एक एक नवीन नवीन रूपं बघायला मिळत आहेत गं, त्याने खरंच खूप धक्का बसल्यासारखा होतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हे बघा ताई, मला ना एकच गोष्ट समजते, ते म्हणजे ते सर माझे मिस्टर आहेत, माझा नवरा आहेत आणि त्यांचा मान राखणं हे बायको म्हणून माझं कर्तव्य आहे आणि मी तेच केलं होतं. आणि तसंही मला अर्णव सरांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव अजिबात जमत नाही किंवा पटत नाही, म्हणून मी हे सगळं केलं होतं. तेव्हा मग अंजली म्हणते की नशीब, तुलाच तुझं समजलं की नवऱ्याचा अपमान झाल्यावर बायकोची काय हालत होऊ शकते ते, पण याच बाबतीत तू माझा विचार मात्र करत नाहीस. ठीक आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा ताई, मी तुम्हाला ना अगदी मनापासून सांगते, तुमचा अपमान करण्याची किंवा तुम्हाला त्रास देण्याची माझी बिलकुलच इच्छा नसते आणि मला तसं नकोच आहे. तुम्हाला माहिती आहे ना की तुमचा आणि माझा स्वभाव कसा सारखा आहे तो, परंतु मला खरंच याचं वाईट वाटतं की तुम्ही माझ्याशी का वाईटपणा घेत आहे. तेव्हा मात्र आता ती बोलून दाखवते की अर्णव, मी वाईटपणा घेत नाही आहे. हे सगळं जे काही करतोयस ना ते तू करतेस, त्यामुळे तुझं तू बघून घ्यायचंस तुला काय करायचं ते. आणि अंजली आता तिथून निघून चाललेली असते. ईश्वरी विचारते की मी पान देऊ का तुम्हाला खायला. आज गुढीपाडवा आहे तर मी सगळ्यांसाठी पान बनवले, परंतु अंजली काहीच न बोलता समोरून निघून जाते. तर इथे आता जो दादा असतो तो रिया कारखानीसला भेटण्यासाठी आलेला असतो
आता रिया कारखानीशी बोलणं झाल्यानंतर लगेचच तो अर्णवला बोलावून घेतो आणि म्हणतो की अर्णव सर सॉरी हा तुम्हाला मी घाईघाईत बोलावून घेतलं, पण माझं कामच तसं महत्त्वाचं होतं त्यामुळे तुम्हाला बोलावून घ्यावं लागलं. राकेश म्हणतो, अर्णव म्हणतो की काय झालंय? तेव्हा दादा म्हणतो की त्या राकेशबद्दल बातमी सापडली. एक बाई आहे रिया कारखानीस नावाची, फार मोठी असामी आहे ती. त्या बाईला त्यांनी म्हणे फसवलंय आणि तिच्यासोबतच तो गोवा फिरायला गेला होता. तेव्हा अर्णव म्हणतो की हो आठवलं मला. मग तो म्हणतो की त्या बाईनेच कंप्लेंट केली. तो तिला लग्नाचं काही आमिष दाखवलं आणि तिचे सगळं दागिने घेऊन पळून गेला आहे आणि म्हणूनच त्याची हाफ मर्डरची केस माझ्यासमोर आली. मी म्हटलं तुमच्या कानावर घालावं म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो की एक काम करा, आता त्याच्यावर ना पैशाचं इतकं प्रेशर आणायचं की त्याचं BP हे लो झालं पाहिजे. दादा म्हणतो त्याची काळजीच करू नका तुम्ही साहेब, या सगळी चोख व्यवस्था मी करून ठेवलेली आहे. मग आता इथे राकेशकडे आता पार्सल जाईल ते बघून त्याला चांगलाच घाम फुटला पाहिजे. म्हणून आता राकेश हा तिथेच असतो आणि तेवढ्यातच त्याला एक पार्सलवाला येतो आणि म्हणतो की साहेब तुम्ही राकेश ना, तुमच्या नावाचं कुरिअर आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय हे कुरिअर कोणी पाठवलं असेल? ठीक आहे मी बघतो असं म्हणून आता त्याच्यावर काही कोणाचं नाव नसतं, ते निनावी कुरिअर त्याला आलेलं असतं आणि राकेश ते डब्यामधून उघडून बघत असतो आणि तो डब्बा उघडून पाहतो तर काय त्याच्यामध्ये एक मोठासा हार असतो. तो पाहिल्यावरती राकेशला धक्काच बसतो. तो म्हणतो की हा हार मला इथे कशासाठी दिला आहे? त्याला हे खूपच विचित्र वाटत असतं की नेमकं हे सगळं काय चालू आहे. तेवढ्यात दादाचा फोन येतो आणि म्हणतो की काय रे मिळाला का हार तुला? लक्षात घे, आता तरी हा फक्त ट्रेलर होता. तू उद्या जर पैसे दिले नाही ना, तर हाच हार तुझ्या तिरडीला घालायसाठी टाकवला आहे मी बरं का. जर तू पैसे नाही ना दिले मला वेळेवर, तर तुझ्या घरी येऊन तुला तिथंच जित्ता गाडणार आहे मी आणि नंतर तो हार मला वापरणार मी, समजलं? तिरडीसाठी. तू जर मला पैसे दिले नाही तर तुझ्या घरी येऊन तुझा तमाशा करणार म्हणजे नक्की. राकेश आता घाबरतो, म्हणतो की दादा देतो मी पैसे, प्लीज मला जरा वेळ द्या, मी उद्या देतो. तेव्हा राकेश म्हणतो की आता काय करायचं काहीच कळत नाही. हा दादा ना जरा थांबायला तयार नाही आहे, अगदी हात धुवून माझ्या मागे लागलेला आहे. आता कुठं आणू मी पैसे मला कळत नाही आहे, हे सगळं कसं थांबवायचं आहे आता मी, असं म्हणून आता तो सगळ्या काही गोष्टींचा चांगलाच विचार करायला लागतो. राकेशला आता मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर इथे ईश्वरी रूममध्ये आवरत असताना अर्णव येतो आणि तिला विचारतो की एक मिनिट, हे सगळं नाटक करण्याची तुला काय गरज होती? ती म्हणते की का आता काय झालं? तेव्हा तो म्हणतो की मी सगळ्यांसोबत बसलो असतो ना जेवायला, असं वेगळं मला मारण्याची काय पद्धत होती? तेव्हा ती म्हणते की अच्छा ओ, म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल बोलत आहात तर. पण मला वाटलंच होतं, अजून काही तुम्ही नोकझोक कशी केली नाही? अहो सर, मला खरं तर थँक्यू बोलायला पाहिजे होतं. मी इतकं सगळं तुमच्यासाठी केलं. अहो, तो राकेश तुमचा मान हिसकावू पाहत होता आणि तुम्हाला मी तिथे वेगळं ठेवलं. हे तुम्हाला दिसलं नाही का? पण त्याची तारीफ करणं तर सोडा, इतकी ऐन टायमिंगला एंडिंगला मला इतकी सुंदर आणि ब्रिलियंट आयडिया आठवली होती. पण त्याचं कौतुक करणं तर सोडा. तुमचं तर काहीतरी ना वेगळंच असतं. प्रत्येक वेळेला तुम्ही ना कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून काहीतरी बोलतच असता. मला माहिती आहे ना, तुम्हाला हे सगळं करणं खरंच किती चुकीचं वाटत होतं. तेव्हा मग आता अर्णवला ईश्वरी म्हणते की तुमचं ना हे प्रत्येक वेळेचंच असतं. मी काहीतरी चांगलं करायला गेलं की त्यामध्ये ना तुम्ही काही ना काहीतरी खोट नक्कीच काढता. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, ते तुला करण्याची काहीच गरज नव्हती. मी बसलो असतो ना गपचूप बाजूला, तुला मी म्हणालो होतो का की ते सगळं कर म्हणून? उगीचच कशाला तू हे करत बसली? ईश्वरी म्हणते की हे बघा सर, तुम्ही ना आता जरा शांतच बसा. मला माहिती आहे तुम्ही उगचच करत होते. तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की अच्छा उगचच का? थांब. आता तो तिचा हातच मुरगळतो आणि ती म्हणते की अय्या सोडा सर, मला माझा हात जरा दुखतोय. तेव्हा तो म्हणतो की का? आता कर ना बडबड. ईश्वरी म्हणते की नाही, मी आता शांत बसले, प्लीज आता माझा हात सोडा. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की नाही, आता पहिले मला सॉरी बोल, मगच मी हात सोडणार. ईश्वरी काही सॉरी बोलायला तयार नसते. ती म्हणते की सर हात सोडा, माझा हात सोडा. पण अर्णव म्हणतो की तू जोपर्यंत सॉरी बोलणार नाही ना, तोपर्यंत मी काही आता हात सोडत नसतो. तेव्हा ईश्वरी आता वैतागते आणि सॉरी असं हळू आवाजात म्हणते. अर्णव म्हणतो की हां, एरवी तर तुझा आवाज किती हाय डेसिबलवर असतो, तसं सॉरी बोलायचं मोठ्याने. तेव्हा ती सॉरी असं ओरडते. तेव्हा मग अर्णव तिचा पटकन हात सोडतो आणि दॅट्स लाईक अ गुड गर्ल असं बोलून तिथून निघून जातो. ईश्वरी आता वैतागूनच रूममध्ये असते. पण ईश्वरी अर्णव जे काही वागत असतो ते तिला खूप आवडत असतं आणि ती गालातल्या गालातच तिथे हसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दादा आणि रिया दोघंजणही अर्णवची वाट पाहत असतात. तेव्हा रिया म्हणते की काय, कुठे आहे तुमचा तो अर्णव राजेशिर्के? अजून कसा आला नाही? किती वेळ झाला आहे? तेवढ्यातच दादा म्हणतो की ते बघा आले, हे आहेत अर्णव राजेशिर्के.
तेव्हा मग ती म्हणते की हॅलो, मी रिया कारखानीस. मग त्यानंतर आता लगेचच रिया म्हणते की तुम्ही सर्वेशला ओळखता का? तेव्हा लगेचच तो म्हणतो की एक मिनिट, सर्वेश नाही, आम्ही राकेशबद्दल बोलतोय. तेव्हा मग तो फोटो दाखवतो आणि मग ती म्हणते की हां, हां, ॲक्च्युली हा सर्वेश आहे माझ्याबरोबर, तर हा सर्वेश म्हणून. तेव्हा तर लगेच अर्णव म्हणतो की बरोबर. तो राकेश, राजेश, सर्वेश अशी अनेक रूपं त्याने तयार केलेली आहेत. मग रिया म्हणते की अच्छा, म्हणजे हे सगळं करून तो सगळ्यांना फसवत असतो का? तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो, हा खूप खोटारडा आहे आणि तुमच्याबरोबर तो राहतोय, पण त्याचं लग्न झालं आहे. ही बघा, ही माझी ताई आणि हे माझी जीजू, म्हणजेच तो राकेश माझा जीजू आहे. तेव्हा मग ती बघते आणि म्हणते की अरे बापरे! पण ही तर ह्याची बहीण आहे अशी ओळख करून दिली होती. तेव्हा तो म्हणतो की नाही, तुला फसवलंय, आणखी एक खोटं बोललं गेलंय. खूप खोटारडा आहे तो आणि या सगळ्या गोष्टी सगळ्यांना फसवत असतो तो. त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा आता रिया म्हणते की नाही, ही ना काहीतरी गडबड आहे. मला ना आता या माणसाला सोडायचं नाही आहे. तर इथे राकेशचा मात्र वेगळाच प्लॅनिंग सुरू असतो. तो म्हणतो की आता काय करू मी? उद्या जर दादा हा घरी येऊन टेपला तर माझ्याकडे पैसे देण्यासाठी नाही आहेत आणि जर तो उद्या येऊन त्याने राडा केला तर मग मी काय करणार? म्हणून राकेश विचार करतो की आता या दादाबद्दल तरी काहीतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे. म्हणूनच राकेश आता कपाट उघडतो आणि त्याने जे रियाचे दागिने चोरलेले असतात ते दागिने तो आता घेऊन आता जाणार असतो आणि रुमालामधले ते दागिने पुन्हा बघतो आणि म्हणतो की चला, आता याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे. तेवढ्यातच तो दरवाजातून रुमालातून दागिने घेऊन जात असताना समोरून अंजली येते आणि अंजली म्हणते की एक मिनिट, मला जरा दाखवा, हे काय करताय तुम्ही? तुमच्या हातामध्ये काय आहे? तेव्हा ते पाहिल्यावरती आता तो लगेच दचकतो. आता रिया म्हणते की मला त्या माणसाला तर सोडायचं नाही आहे. मी माझ्या लग्नासाठी जे दागिने तयार करून ठेवले होते ते दागिने घेऊन तो पळाला आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, काही झालं तरी उद्या 4 वाजेपर्यंत माझ्याजवळ वेळ आहे त्याचं सगळं काही सत्य रिव्हील करण्याची. त्यामुळे उद्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं सत्य सगळ्यांसमोर आलंच पाहिजे. काही झालं तरी डोंट वरी, तुमचे दागिने तुम्हाला पळत मिळतील, असं त्याला आता तिला आता तो सांगतो. त्यामुळे रिया बिचारी आता गुपचूप निघून जाते. नंतर आता ती निघून गेल्यानंतर दादा आणि अर्णव या दोघांचंही बोलणं आता सुरू असतं. तेवढ्यात अंजली येते आणि म्हणते की काय हो, काय झालं? तुम्ही काय लपवताय माझ्यापासून? तुमच्या हातात ना आता काहीतरी होतं. त्यामुळे आता तो पटकन तिला बाजूला घेतो. तेवढ्यातच अंजली त्याच्या हातातला रुमाल घेते आणि मग विचारते की हे काय आहे, मला सांगा जरा. हां, मग ती रुमाल उघडून बघते तर त्यामध्ये दागिने असतात. आता राकेश बघतो आणि म्हणतो की हे अगं दागिने. तेव्हा मग ती म्हणते की हो, हे दागिने कसले आहेत? मला खरे वाटत आहेत हे. मला सांगा, हे कुठून आणले तुम्ही? आता अंजलीला त्याच्यावर संशय येऊ लागतो. तो राकेश म्हणतो की आता ना माझी चोरी तू रंगेहात पकडली आहेस अंजली. तेव्हा ती म्हणते की चोरी म्हणजे तुम्ही नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करताय? प्लीज मला नीट सांगा ना, काय बोलायचं आहे तुम्हाला नेमकं? तेव्हा मग राकेश म्हणतो की अगं, मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करणार होतो. खरं तर तुझ्यासाठी हे सगळं सरप्राईज होतं गं अंजली. पण तू ते सगळं पकडलंस. आता काय? खरं बोलावंच लागेल. ती म्हणते की प्लीज नीट सांगा मला. तेव्हा मग तो सांगतो की अगं, तुला माहिती आहे का, मी ना कोल्हापूरला म्हणजेच गेलो होतो त्या केसच्या संदर्भात, माहिती आहे ना तुला? तर तिकडे माझ्या मित्राने ती केस जिंकला. मग त्या निमित्ताने मला काही पैसे दिले होते. मग त्या पैशामधूनच ना मी तुझ्यासाठी हे दागिने खरेदी केले होते, तुला सरप्राईज देण्यासाठी. तेव्हा ती म्हणते की किती गोड हो, पण तुम्ही मला हे अगोदर का नाही दाखवले आणि असं? तेव्हा तो म्हणतो की अगं अंजली, तुझ्यासाठी सरप्राईज होतं ना, मग हे असं कसं दाखवणार? हे ऐकून अंजली खूपच खुश होते. तिला तर त्याने वेड्यात काढलेलंच असतं. नंतर दादा म्हणतो की बघितलं अर्णव सर, ही रिया, हिला पण याने फसवले. ही तर खूप मोठी आसामी आहे. आणखी किती लोकांना याने लुबाडलं आहे ना काय माहिती. याच्या एक एक पापाचा हिशोब आता चुकता करण्याची वेळ आलेली आहे. अर्णव म्हणतो काही झालं तरीही याचं आता सत्य सगळ्यांसमोर आणण्याची वेळ आली, याला चुकवायचं नाही. असं म्हटल्यावर आता सगळेजणं त्याच्याच बाजूने विचार करत असतात. तेवढ्यातच अंजली ही जाते आणि म्हणते की वा, खरंच खूपच सुंदर दागिने वाटत आहेत हो, हे खूप आवडले मला. तेव्हा मग तो म्हणतो की अगं, नुसते असे लावून काय बघतेस, घाल ना, बघ तुझ्यावर खूपच सुंदर दिसतील ते, घालून बघ. तेव्हा अंजली म्हणते की हो हो घालते, पण ना मला ना तुम्ही जरा तुमच्या हाताने घातलात ना तर खरंच खूप छान वाटेल मला, प्लीज घाला ना तुमच्या हाताने. असं म्हणून ती आता त्याला दागिने घालायला सांगत असते. राकेश मात्र रागाने तिच्याकडे आता मागून बघत असतो आणि मग नंतर ते गळ्यातलं नेकलेस घातल्यानंतर म्हणते की काय हो अय्या, किती सुंदर दिसतंय ना हे नेकलेस माझ्या गळ्यावर, खूपच छान. मग ते नेकलेस नंतर ती म्हणते की मी ना आता हे कानातले पण घालून बघते.
म्हणून मग ती स्वतःचे सगळे कानातले ते काढते आणि मग हे देखील कानातले घालत असते. राकेशचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो. कारण राकेश जे काही करणार असतो सगळ्या प्लॅनचा आता चौपट अंजलीने करून टाकलेला असतो. नंतर सगळ्या जणांची मीटिंग इथे अंजलीला सोडून अर्णव आणि ईश्वरीने भरवलेली असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की दादा, मला कळत नाही की सगळेजण आपण इथे असे खोलीत का बरं जमले आहोत. तेव्हा मग अंजलीताई, तेव्हा आजी विचारते की हो, आपली ही सगळी महत्त्वाची मीटिंग असं तुम्ही दोघं म्हणताय ना, मग अंजूला का नाही बोलवलं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही, ही मीटिंग मुद्दामच ताईला बोलवलं नाही आहे याच्यामध्ये, कारण की ताईला याबद्दल काहीही कळू द्यायचं नाही आहे या मीटिंगबद्दल, म्हणूनच तिला काही बोलवलं नाही आहे. तेव्हा सगळेजण म्हणतात की म्हणजे. तेव्हा मग अर्णव सांगतो की मी कळेल तुम्हाला हे सगळं काय आहे ते. अर्णवला आता आठवण सगळ्यांना करून द्यावी लागते की हे सगळं ईश्वरीने वेळ मागितली होती, आठवते 48 तासांची, जिजूंचा खरा चेहरा दाखवण्यासाठी, तेच करण्यासाठी आणि त्याच गोष्टी काही तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे बोलवलेलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्यात. असं म्हटल्यावर आता इथे सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात. कोणालाच काही कळत नसतं की नेमकं ईश्वरी आणि अर्णव यांना काय बोलायचं आहे. पण मामी मात्र बरोबर ओळखते. मामी म्हणते की बरोबर, मला तरी वाटतंय ना की या दोघांना ना त्या राकेशबद्दल काहीतरी नक्कीच सत्य समजलेलं असणार आहे. पण ठीक आहे, जर समजलं तर चांगलीच गोष्ट आहे. जर त्या माणसाचा पत्ता इथून कट झाला तर माझ्यासाठी चांगलंच आहे, कारण तो माणूस कसा नालायक आहे फक्त मला माहीत आहे. आणि हे सगळं अर्णवला पण काहीतरी सुगावा लागलेला दिसतोय. तेव्हा आजी म्हणते की पण चिंटू, हे सगळं, अरे पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करताय, नक्की काय हाती लागलं आहे तुमच्या. तेव्हा मग आजीला तो म्हणतो की हो, मला कळतंय, मी तुला सांगतो की नक्की मला काय सापडलं आहे ते. अशा गोष्टी आता मी तुला नक्कीच सांगतो. असं म्हणून आता तो सगळ्यांची मीटिंग भरवतो आणि ईश्वरी पण सगळ्यांना विश्वासात घेत असते. त्यानंतर आता अंजली आणि राकेश दोघंजणं आईस्क्रीम खाण्यासाठी आलेले असतात. अंजली म्हणते की आणा आईस्क्रीम इकडे. खरंच मला ना अशी भरपूर दिवसापासून इच्छा झालेली की असं मस्तपैकी बसून आईस्क्रीम खाऊ. तेव्हा तो म्हणतो की अंजली, पण ते गार आहे, जरा जप स्वतःच्या तब्येतीला, नाहीतर कफ वगैरे. तेव्हा ती म्हणते की आणा हो इकडे, एकतर बऱ्याच दिवसानंतर खाते, मग मला ना जरा मनसोक्त असं खाऊ द्या. म्हणून ती तर कोण आता खायला घेत असते आणि राकेश म्हणतो की बरं बाबा, खाऊन घे. आणि मनातल्या मनात तो म्हणतो की माझा सगळा प्लॅन तर चौपट करून टाकला, आता काय बावळट बायको खात बसली आईस्क्रीम. आता ते पैसे दागिने सगळे मला व्यवस्थित करता आलं असतं, पण ही मूर्ख आहे ना, काय करणार बावळट बायको, असं म्हणून तो मनातच विचार करत असतो. अंजली म्हणते की काय झालं. तेव्हा तो म्हणतो की तसं नाही गं, खाऊन घे लवकर, नाहीतर काय, तुझा भाऊ आहे ना तुझी काळजी करणारा, लगेच शोधायला निघेल की माझी ताई कुठे गेली. मग लगेच अंजली म्हणते की नाही हो, असं ना आता काहीच राहिलेलं नाही आहे. अर्णव ना खूप बदलला आहे आणि या सगळ्याला ती ईश्वरी कारणीभूत आहे, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर इथे पुढच्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी यांनी मीटिंग भरवलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते की मी तुम्हाला इथे सगळ्यांनी याच्यासाठी बोलवलं आहे की त्यांच्याबद्दल, म्हणजेच राकेश जिजूंबद्दल बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या समजल्यात आणि त्या अंजलीताईंना आपल्याला सांगायच्या नाही आहेत. पण आपल्याला हे सगळं आपापसात डिस्कस करायचं आहे, कारण की त्यांचा खरा चेहरा हा आपल्याला फक्त माहीत झालेला आहे. आणि म्हणूनच ते आता 48 तास उद्या 4 वाजता संपणार आहेत. त्याच्या अगोदरच त्यांचा खरा चेहरा आम्हाला सगळ्यांसमोर आणायचा आहे आणि त्यांनी काय काय केलं हे सगळं काही दाखवायचं आहे. आता हे सगळं होत असताना आजीचं मन मात्र खूपच त्रासात असतं, कारण तिला जेव्हा अंजलीच्या बाबतीत काय त्रास होईल याची पुढची काळजी कळत असते. तर अंजली आणि राकेश दोघंजणही तिथे मस्तपैकी आईस्क्रीम खात असतात. त्याच वेळेला मग अंजलीच्या गप्पा सुरू असतात की खरंच मला ना आता खूप विचित्र वाटत आहे की हे सगळं असं घडतं आहे, पण जाऊ द्या, हरकत नाही, आपण बघायचं काय ते. तेव्हा मग राकेश म्हणतो की जाऊ दे गं अंजली, आपण इतका विचार करायचा नाही, आपण जसे आहोत ना तसं वागायचं, सोडून दे सगळं, असं तो तिला समजवत असतो. तेवढ्यातच आता दादा त्या ठिकाणी पोचतो आणि काय वहिनी कसे आहात, कशी आहे तब्येत, असं राकेश समोर बघून दादा विचारतो. आता दादाला समोर पाहिल्यावर राकेश पुन्हा घाबरतो. नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.